त्यांना त्या फोटोमध्ये बघा ते आजारी आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. तुम्ही काल बघितलं ना, हाताला पट्टी लावून बसलेले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत. म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू नका. 5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला, की एअर ॲम्ब्युलन्समधून त्यांना यावं लागेल, अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूतं संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बोले हो गया. गृहमंत्रीपद असेल, महसूल खातं असेल, आपल्याकडे कसं घेता येईल असं एक चिन्हांचं चाललंय. बघा असं आहे की हे ते ठरवणार आहेत का? हे ते ठरवू शकतात का? नाही, हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार. यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाही आहे. यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती, या पलीकडे यांच्या हातात काही नाही. 3 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता. तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले, तुमचा पट्टा आमच्या गळ्यात बांधलेला नाही, आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज जी उदाहरणं येत आहेत ईव्हीएमची आणि पैशाच्या वापराची. काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी. 95 वर्षाचा योद्धा, महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं, अधपतन झालं, त्याच्याविरुद्ध लढतोय. आणि काल माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय जयंतराव पाटीलजी असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आढाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि ही लढाई यापुढे चालू राहील, संपणार नाही. बोले आपकी क्या बात आहे? एक प्रश्न, 16 ते 21 दरम्यान या सरकारचं पहिलं अधिवेशन आहे आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचे दिवसच त्यांनी कापले, त्यामुळे फक्त 4च दिवस अधिवेशन होणार आहे. बघा हे ह्याला म्हणतात मोदी पॅटर्न किंवा अमित शहा पॅटर्न. केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा, संसदेमध्ये प्रश्न दिले जाऊ देत नाहीत आम्हाला. आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून 5 मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात. आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे, हे उद्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा घेणार नाहीत. अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील किंवा नागपूरला घेतील बंगल्यावर, त्यांच्या प्रांगणामध्ये. विरोधी पक्षाला संपून टाकायचं, खतम करायचं, लोकशाही टिकवायचीच नाही, अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून काल बाबा आढाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासंदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत. काय वाटतं, फेर तपासणीसाठी 22-24 आमदार गेले, वाटतं योग्य फेर तपासणी होईल ईव्हीएम मशीनची? बघा आशा आहे आम्हाला. आता ते काहीतरी मॉक, कसलं मॉक, सगळ्या ईव्हीएममध्ये घोटाळे करून ठेवलेले आहात. मतं नीट मोजली जात नाहीत. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतांपेक्षा जास्त मतं पडतात. या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली? आणि यासहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाचे अपडेट्स पाहत रहा एबीपी माझा.